झालं काम खलास त्याचं. असे साप रिस्क घेतात आणि हा दुसरा साप पटकन मी तो बंद करताना हे ठिकाण तुम्ही बघताय आणि दुसरा घोणं तिथं अचानक आला. कितीतरी गुन्हे असं असू शकतात लक्षात घ्या. आणि माणसं असताना सुद्धा तो येतोय म्हणजे साप सुद्धा रिस्क घेतात लक्षात घ्या मिलन काळात. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ते मादीच्या पठावरती असल्यामुळं जवळचे नर येऊ शकतात आणि त्यामुळे लोकांना पण बरेचसे गैरसमज होतात. त्यात ती नैसर्गिक प्रक्रिया लक्षात घ्या, पण लोकांना माहीत असल्यामुळे मोठा प्रॉब्लेम येतोय. एका जातीचे साप जुळतात. बऱ्याच लोकांना गैरसमज आहे की नाग धामणूर जुळतात, मग असं काही नसतं लक्षात घ्या. त्या जातीच्या मादीनं सोडलेली गंध जो असतोय त्या जातीला नराळ कळतंय. आणि फक्त घोणचं बोलायचं असेल तर ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यंत मिलन काळ म्हणजे त्या कालावधीत ते मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. मध्ये मध्ये गॅप असतंय, पण या आठवड्यात आम्ही मोठ्या प्रमाणात घोणस पकडले. तुमच्या बाजूला अशी झुडूप असतील तर आम्ही तो पकडून 5 मिनिटं झाला दुसरा घोणस पण इथं सापडला.